आता हे नवीन बदलंय. याला आहे ना सॉल्ट इथं टाकायचं, असं करायचं तेव्हा हे बुच काढायचं. हां याच्यावर येस पहा बाणांचा. हां याच्यात 1 किलो सॉल्ट आणि 1 लिटर पाणी टाकायचं. 1 किलो सॉल्ट आणि 1 लिटर पाणी. पाणी कोमट करून टाकायचं थोडं. कोमट. हां आणि त्याच्यानंतर हे झाकण लावून घ्यायचं असं. त्याच्यानंतर इथं फिल्टर आहे. हे खरकट काढायचे 5-5, 6-6 दिवसाला काढायचे. बरोबर. हे असं फिरवायचं. हां आणि वर काढून घ्यायचं असं. अच्छा हे फिल्टर. हे डायरेक्ट किचन धुवायला. हे धुतलं का साप याला आहे ना ब्रश नाही लावायचा या जाळीला. एकदम पातळ आहे, तुटून जातं. त्याच्यानंतर हे बसवायचं असं आहे ना, हे असं जायचं, असं घालायचं आणि असं हलवायचं, असं फिरत राहायचं. झालं. हां ओके. हा फॅन आणि हा फॅन पाण्याच्या प्रेशर व्हायला काय लाईट नाही पुढं. इथं एक फॅन आहे, वर आहे, पार वर आहे, याच्या वर आहे इकडं इथे. हां तो एक आहे. त्याच्यानंतर आता हे सांगितलं तुम्हाला याचं. हे पावडरचं सांगतो. आता लिक्विड जर टाकायचं असेल तर याला सपाट करायचं आहे. याच्यात लिक्विड ओतायचं आहे 15 मिली 20 मिली. हां जसे भांडे असतील तसे ते पॅक करायचे. हे पावडरीचं आहे. त्याला मिक्स पावडर असते किंवा हे गोळी भेटते त्याच्यात सगळं राहतं. हां इथं 15 ग्रॅम आणि 25 ग्रॅम आहे. तर एकाच ड्रावरमध्ये भांडे असतील ना 15 ग्रॅम वापरायचं, वरच्या ड्रावरमध्ये असतील तर 25 ग्रॅम वापरायची पावडर. दर टायमाला टाकायची आणि हे असं लावून घ्यायचं. हे ऑटोमॅटिक उघडतं नंतर आत गेल्यावर. त्याच्यानंतर हे होल स्टीमचे म्हणजे गरम पाण्याचे वाफेचे होल आहे ते. आलं का लक्षात? आता हे समजलं का आतलं? हां त्याच्यानंतर आता दुसरा ट्रे. हा ट्रे सांगतो. हा ट्रे सांगतो तुम्हाला समजून. याचं असं आहे का तुम्हाला जर मोठे भांडे लावायचे असतील ना, हे सपाट करून टाका, झोपायचं यांना. मग याच्यात तुम्ही पातेले बितेले सगळं लाईनवर लावू शकता. बरोबर. हां आणि याच्यातच आहे ना ही पहिली जाळी आहे आणि ही पहिली जाळी आहे. हां आणि ही दुसरी जाळी आहे. हे बाय मोठे जर गल्ला असतील ना मोठे, ही जाळी ठेवायची आणि लहान असतील त्याची असं करायचं सगळे. म्हणजे डबल जाळी झाली. डबल जाळी इथं. हां आणि सपाट असतील हे झोपून टाकायचे याला. डायरेक्ट मोठे भांडे झोपून टाकायचे. हां असं 1 2 3 4 आहेत. हां तुम्हाला कुकर बिकर असतील पालती घालायचे. याच्यात भांडं घालताना कोणतंही भांडं उतानं ठेवायचं नाही, उलटं ठेवायचं. हां उतानं ठेवलं का भांडं पाण्याने भरलं. बरोबर. हां ओके. आणि हे ठेवताना याला चाकं आहे तेव्हा प्लास्टिकचे आणि तिथं ट्रे आहे खाली, रस्ता आहे त्याला. ते पण निघतं वरचं? हो याला राऊंड आहे, ही राऊंडची बाजू पुढची. हां हे वडलं हे निघत नाही, हे सहजच नाही निघत, इथं येते. ते लॉक होतं. हां हे लहान आहे थोडं, याला झोपणार आहे एकाच बाजूनी इथं. हे झोपत नाही, हे गलासांचे आहेत. आणि तो तिकडचा हे चमच्यांचं आहे, असं वरवाडायचं असं करायचं. अच्छा काम झालं का? आता तुम्हाला जर वाटलं ना याच्यात मोठे भांडे ठेवायचे आपल्याला थोडे, याला इथं बटन आहेत. कुठं काय केलं तुम्ही? इथं बटन आहेत इथं, याने ते खाली जातं आणि उंच भांडे मावू शकतं तिथं. ते वरती करायचं बटन दाबायचं? इथं बटन नाही लावायचं, फक्त वरती ओढायचं. खाली जायलाच बटन आहेत. आलं का लक्षात? आता हे झालं की हे समजलं ना. आता तुमच्या पळ्या बिळ्या असतील ते इकून टाकायचे, लाटणे बिटणे पळ्या बिळ्या अशा आडव्या वाट्या असतील ते इथं टाकायच्या, कलस असतील ते इथं पालथी घालून ठेवायची. हां हे लावून घ्यायचं. हां हे लावल्यानंतर हे पण लावले. हां त्याच्यानंतर इथं वरती येते चमचे असतील, बारकाले असतील, जे त्या जाळ्यांमधून गळतं का ते वरती ठेवा याच्यातून खाली आणि ते याच्यात ठेवायचं. उलाटणे असतील समजा, बरोबर आहे. सगळं तुमचे बारीक चमचे वगैरे असतील कुटायला सूर्य बिर्याणीला जागा आहे इकडं, इथं बारीक बारीक आहे बघा, याच्यात इकडं, याच्यात लांब असेल तर याच्यात मध्ये गुंतवण्यासाठी. हो आणि तुम्हाला वाटलं ना तर समजा आमच्या इथं सुरी काही आहे समजा, हां त्याची मूठ जाड आहे, इथं बटन त्याला खटावतो इथं मगाशी झालं तसं. बरोबर तेच बटन परत वरती वाढायचं. हां हे इथं हात नाही घालायचा मध्ये, असं वर येत नाही ते. हां आपण म्हणजे ना असं धरू, असं नाही. समजलं का याचं काम? हे एकदम नाजूक
तुमच्या तोरड्या बिड्या असतील ना, तसं नाजूक आहे. सोने ताळ तोरड्या त्याच्यात टाकू शकता इथं हा, धुवायला. धुवायला. हां, त्याच्यात टाकलं ना, हे लावून घ्यायचं, स्वच्छ होणार सगळं चकाचक. हां, हे जे स्ट्रीम आहे का, हम्म. हे पार वर येते. हां, आणि याच्या वर एक वर फॅन आहे याला धुवायला इथं, हा. तेव्हा इथं तेव्हा इथं हाताला लागतो. हम्म. त्याच्यामुळे याला टेन्शन नाही काय. आणि हे समजलं ना, हा, ते समजलं. हां, ते तिन्ही जाळ्यांचा अर्थ ते समजला. समजलं. ओके, आता हे लावून घ्यायचं. हा, आता बटणं राहिले. हां, आता हे चालू करू आपण. हम्म. चालू केल्यानंतर आहे ना, इथं 3 लाईट आहेत आता, म्हणजे चालू झाल्याच्या लाईटी. आता ही लाईट आहे ना बंदची आहे, आता मशीन बंद आहे. हम्म. ही लाईट चालूची आहे. हां, हम्म. आलं का लक्षात? आता आपण इथं चालू करायला बटन आहे. बरोबर. हे चालू केल्यानंतर त्या 2 लाईटी गायब झाल्या बा, हा. एकत्र राहील सफेद. हां, अशी केली. आता आहे ना मशीन पॉज आहे, ती लाईट दाखवू राहिली आपल्याला, हा. झकपक करू राहिली म्हणजे पॉज आहे, हो, ते, हा. थोडक्यात चालू नाही. बरोबर. हां, आता चालू करायचं असेल ना, तर आपण इथं चालू करून लोटायचं आहे आपल्याला ते. चालू करून वाटायचं ना. हां, पण ते प्रोग्राम कसे फिट करायचे? हा सांगतो ना मी. हा. पण आता पॉज आहे ना, तुम्हाला हे स्टार्ट करायचं आहे आणि मशीन लगेच स्टार्ट नाही होणार, झाकण बसवलं तर स्टार्ट होईल. अच्छा. तेव्हा इथं बटन त्याला हम्म. ॲटो लॉक आहे ते. बरोबर. आता इथं आहे ना पहिला पॉईंट ऑटो आहे. हम्म. ऑटोचं सांगतो. ऑटो म्हणजे ना आपलं, ऑटो म्हणजे याला आहे ना, याला जे रेग्युलर बटन असतं का, मिक्स फॅब्रिक असतं बा, हम्म. सगळे कपडे एका धुतो आपण, हम्म. त्या टाईप आहे असं. म्हणजे याच्यात आहे ना सगळे सायकल वापरतं ते हम्म. ॲटोमध्ये, सगळ्यांचे ट्रायल घेतं त्याच्यावर. बरोबर. म्हणजे याच्यात कोणतेही भांडे टाका, फक्त जास्त टाका, हम्म. कारण याला 3.5 तास टाईम आहे. बरोबर. झोपायच्या टायमाला फुल भरून द्यायचे भांडे, हम्म. झोपून घ्यायचं. ऑटोमॅटिक बंद. हां, सकाळी काढून घ्यायची. हम्म. त्याच्यासाठी इन्सेंटिव्ह आहे. इन्सेंटिव्ह म्हणजे ना, ज्यावेळेस ते भांड्यानं तुमच्या असं पिठलं बिठलं काय असेल, ऑइल बिल सगळं. हां म्हणजे नाही पिठलं बिठलं असं सांडेलं असेल काही, हा. आणि ती वाळून गेलं असेल, कडक झालं असेल हा. असं, हा. खरडून काढायचं जे लागतं ते. हां, ते इन्सेंटिव्हमध्ये काढायचं. बरं. हां, हम्म. आणि इन्सेंटिव्हचा अजून एक उपयोग आहे का, इथं लहान आकडे आहे पहा खाली. हा. हे लहानचा अर्थ असा आहे का, सेम बटनामध्ये 2 बटन आहेत. हम्म. अच्छा, मशीन क्लीन पण आहे. त्याच्यातून मशीन हां, क्लीन. त्याच्यातच आहे. आता त्याच्यातलं चालू करायचं असेल तर हे बटन आहे ना, दाबून धरायचे 3 सेकंद. इकडे टायमिंग बदलला का 1 ते 20 म्हणजे याच्यावर आले ते. हा. म्हणजे मशीन धुतल्या जाईल होते. हां, मशीन धुतल्या जाईल. हा मशीन धुतल्या जाईल, त्यात भांडे नाही टाकायचे. भांडे नाही. व्हिनेगर आणायचं हम्म. आणि 150 ग्रॅम ठेवायचं वाटीत विनेगर कशाचं? साफ करायला. हा विनेगर लिक्विड ना. लिक्विड हो, ना? हिरवं हा, राहतं पहा. हिरवं राहतं. इथं वाटीत ठेवायचं. हा. व्हिनेगराचीच वाटी फक्त उतानी ठेवायची, बरं. सगळ्या वाट्या पालथ्या ठेवायच्या. बरोबर. ती ठेवली का मशीन क्लीनला 1.25 तास लावून द्यायचं ते. हम्म. हां, तेव्हा इथं 1.25 तास आले बरोबर. आलं. आणि प्ले करून द्यायचं. हम्म. संपला विषय. समजले 2? हा, ते समजलं. हो ना, आता 1 मिनिट पॉज करा बरं. हे 2 ते समजले. समजलं. डेलिकेट आहे आता. हा. याचा टायमिंग किती आहे? 2.51 म्हणजे 3 तास आहे जवळजवळ. बरोबर. तर या डेलिकेटचा अर्थ असा आहे का, नाजूक भांडे याच्यात, हम्म. म्हणजे जे डिनर सेट असतील डिनर सेट तुमचे, जे सफेद भांडे आहे ना ते कॉकरीचे कॉकरी. कोबाशासारखे, हम्म. ते याच्यात धुवायचे. बरोबर. त्याच्यानंतर हे रिफ्रेश आहे. रिफ्रेश म्हणजे मोठ्या प्रमाणात हिसाळणं. बरं. आपण कॉम्प्युटर कसं रिफ्रेश करतो, हा. म्हणजे ते सगळं एकखटीला एका लाईनीत लावतो. म्हणजे बरोबर, थोडक्यात आहे बरोबर, हा. ना, सिंक करतो का, सिंक आपण समजा खूप वेळ भांडे याच्यात असं वेळ आपल्याला परत जर धुवून घ्यायचे असेल तर ते refresh वाजबीच टाकायचं. असून त्यांना वाजबीच थोडंसं असेल. रिफ्रेश करायचं. याच्यात शक्यतो काचेचे भांडे धुवायचे जास्त. बरं. काचेच्या भांड्यांना काही खरकट लगेच निघातं ते पाणी, हा, बरोबर आहे. त्याच्यासाठी. आणि हा इको आहे. इको मोड आहे ना, हा ॲटो सारखाच आहे हा. मोठा, फक्त याला आहे ना ऊर्जा सेवर आहे, लाईट सेवर याला, हम्म. एनर्जी सेवर. म्हणजे काय होतं, याच्यात गरम पाणी नाही घेते. हम्म. आणि आपण ऑटो दाबलं ना, इथे एक्स्ट्रा ड्राय चालू होतं. ऑटो आपल्यानंतर. एक्स्ट्रा ड्राय म्हणजे भांडे वाळून चांगले निघतात. हा. आणि इकोमध्ये ना धुतले जातात भांडे, तुम्हाला इकडे ठेवावं लागतात वाळायला. अच्छा. तुम्हाला वाटलं समजा आमची लाईट बिल जास्त याच्यामध्ये येते, सगळ्यामध्येच भांडे म्हणजे सुकून निघता का फक्त ऑटोमध्ये निघता? सुकून सगळ्यांमध्ये निघतात. फक्त इकोमध्ये इकोमध्ये नाही निघत. हा, इकोमध्ये नाही सुकत. आणि ते लावायचे असेल तर असं बटन दाबू शकतो आपण. अच्छा, नंतर दाबायचे ते. हा, आपल्याला वाटलं तर. एक्स्ट्रा आहे. हे बाय,
4 तास 28 मिनिटं जसे ते टायमिंग वाढवतो ना मग तो आलं का लक्षात. मग याच्यात थंड पाण्याद्वारेसाठी स्पेशल आहे. त्याच्यानंतर रिन्स आहे याला खाली. हां रिन्स याचा उपयोग फक्त कपाशा धुवायला करायचा. बरं. एकदम म्हणजे तुम्हाला वाटलं ना आता मग आपण समजा काचेची कपाशी भांडी लावून ते सगळं एकत्र लावत नाही चालत. तो टाइम मोठा आहे ना. हा तो टाइम मोठा आहे. आता याला आहे ना हे जर दाबून धरलं 18च मिनिटं येते. बरोबर. 18 मिनिटात तुमचं काय असेल ते हिसाळून निघाल. तुम्ही काही टाका त्याच्यात. बरोबर. हिसाळ्याचे जे असेल ते त्यात टाकून द्यायचे. तेच टाकायचं. जे हॉटेलवाला कसा कप कप 4 पकडतो आणि त्याच्यात घालतो असा करतो आणि काढून घेतो हा बस. तो प्रकार. हां ओके. हे लहान आणि हे मोठं. त्याच्यानंतर हे टर्बो आहे. टर्बो 2 तासाचं आहे. टर्बो म्हणजे त्याचा अर्थ स्पीड आहे. हा टर्बोचा स्पीड Fast म्हणजे मध्ये करायचं. हा स्पीड म्हणजे ना 2 तास आहेत. तर 2 तासाला एक्स्ट्रा राहील. वाळवायला पण आहे. वाळवायचं काढलं तर 1.18 पाऊण तास कमी होतं. पाऊण तास वाळविते ती. आलं का लक्षात. एवढं सगळं मोड त्याच्यामध्ये. तर हा टर्बो आहे. ओके. हा स्पेशल आहे. म्हणजे तुम्हाला जर बाहेर वाळवायचे असतील तर तुमचा पाऊण तास वाचू शकतो. 1.25 तासात होणार आहे. त्याच्यानंतर अजूक स्पीडनं जायचे असतील तर दाबून धरायचं. 1.41चा इथे एक्सप्रेस आहे. अजूक प्रेशरनं धुणार ते. हाय प्रेशर. त्याला पण एक्स्ट्रा ड्राय. पण याचा एक्स्ट्रा ड्राय असं आहे. हा एक्स्ट्रा ड्राय काढला ना 1 तास कमी होतो. 56 मिनिटामध्ये डायरेक्ट. याला भांडे सगळे चालतात. हो भांडे सगळे कोणत्या लयकांची टाका काय अडचण नाही. बरोबर. ते काय असं नाही का ते घेणार नाही असं नाही. फक्त ही मिनिटं आहेत. तुम्हाला किती वेळात धुवायचे कसे किती वेळात कसे निघातात तुमचे भांडे किती खराब आहेत. आता हे गार पाण्याने धुतले ना 56 मिनिटातच होणार आहे. आणि याच्यामध्ये दुसरं नाही ऑप्शन समजा गरम पाण्याचं वगैरे ते काही ते घेऊ शकता नाही. हे घेतलं का मिनिटं वाढत आहे तिथे 1.41. ते काय घेतलं तुम्ही? एक्स्ट्रा ड्राय. अच्छा. स्टीम पण येतं येतं ना. स्टीम काय नाही याला नाही येणार आहे. अच्छा स्टीम त्याला नाही येत. स्टीमचं असं आहे हे प्रेशरनं धुणार आहे म्हणजे सगळं पाणी पाणी राहणार आहे. आणि स्टीमनं काही पाणी वाळत नाही. बरोबर. त्याचं स्टीम वाया जाईल. ओके. त्याच्यानंतर हे डाउनलोड सायकल आहे. आता हा डाउनलोड सायकल म्हणजे एक याचा भांड्याचा वास जायचा प्रकार आहे. वास जर येत असेल भांड्यांना धुतल्यानंतर ना हे क्लीन लावायचं. डाउनलोड सायकल लावायचं आणि प्ले करून द्यायचं. पहिले क्लिनिंगला लावायचं. नाही धुतल्यानंतर जर वास येत असेल अच्छा तरच इथं जायचं. तरच इथं धुतल्यानंतर लावायचं. वास यायचा असेल तर डाउनलोड सायकल लावायचं आणि स्टार्ट करून द्यायचं इथं. आलं का लक्षात. चालू होऊन जाईल ती. त्याच्यानंतर आहे ना आता दुसरा पॉईंट सांगतो मी तुम्हाला. चालू नाही झालं वाटतं. नाही काहीच नाही त्याच्यात ना हा. उघडे. त्याचं असं आहे का आता दुसरा पॉईंट सांगतो तुम्हाला. हे बंद करतो. आता तुम्ही ना पुढचे बट नाही का ते फक्त ऑटोला चाला देत. हे ड्युअल झोन हाफ लोड फुल लोड हे ऑटोला चालतंय आणि इकोला चालतंय. आता ऑटो लावलं ना आपण तर हा ड्युअल झोन आहे. दोन्ही निघणार दोन्हीमधले निघणार. हा हाफ लोड आहे म्हणजे फक्त वरचा ट्रे त्याच्यात भांडे आहेत फक्त ते असं लावायचं. हा खालचा ट्रे फक्त तरच लावायचं आणि हे गायब दोन्ही चालणार. अच्छा दोन्ही चालणार. हा सेपरेट लावायचं असलं तर आणि काढून टाकायचं. मग हे एनर्जी सेवर आहे. आता Dual zone एक्स्ट्रा म्हणजे तो दोन्ही काढचा ना. ड्युअल झोन मध्ये दोन्ही धुणार. दोन्ही धुणार. हा आणि मग हा पाणी लोड केला तर तो सिंगल धुणार. हो सिंगल. ओके. आता त्याच्यानंतर एनर्जी सेवर आहे. तेव्हा हे बटन चालू नाही होतं आता का नसन होतं कारण एक्स्ट्रा ड्राय. एक्स्ट्रा ड्राय असले एनर्जी सेवर होणारच नाही. हे बंद केलं का मग एनर्जी सेवर होईल. आलं का लक्षात. म्हणजे एनर्जी सेवर म्हणजे याने गरम पाण्याने धुवूच शकत नाही तुम्ही एनर्जी सेवर लावलं. हे स्टीम 1 2 3 हे गरम पाण्याचे मोड आहेत. जसं आपल्या गाडीला कशी गिअर राहतात यांचा वापर यूज कधीही करू शकतो आपण ह्या मोडला. म्हणजे त्यांचं सेपरेट कार्य नाही काही. ॲटोला करू शकतो. ॲटोला यालाही करू शकतो ना बाकीच्यांना इकोला लावू शकतो. हो असं किंवा ऑटोमॅटिक येणारच ते. नाही आलं तर आपण कोणत्याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा मोड राहिला का आता तुम्ही ऑटो लावले आता याला एक्स्ट्रा राहिला. ऑटो लावले 3 तास 23 मिनिटं आहे. आता तुम्हाला झोपायचं आहे. आता समजा आता किती वाजले 10 वाजले. 10ला झोपायचं आहे ना. आता तुम्हाला काय वाटणार आपण आता मशीन चालू करून झोपी जाऊ. पण हे 3 तासानंतर 12 वाजणार आहेत.
3 तास बरोबर हा. 12:30 नंतर भांडे सकाळपर्यंत याच्यातच राहणार आहेत. बरोबर आहे. मग ते भांड्यांचा परत वाद चालू होणार ना. हा. त्यासाठी आता हे 3 तास आहे ना, तर हे 3 तास आहे ना, आता तुम्ही उठणार कितीला आहे सकाळी? समजा 7ला उठलो. 7ला. हम्म. 6:05 हम्म. तुम्हाला 5चा टाइम लावायचा इथं. तो कसा लावायचा? म्हणजे तुम्ही उठले का मशीन चालूच राहील त्या टायमाला, हा. आणि तुम्ही लगेच धुतल्या काढून घ्यायची तुम्हाला भांडे. अच्छा असं आहे काय? तो हा, टाइम म्हणजे पण लावायचा? सांगतो ना आता. 5ला लावायचं तुम्हाला. हम्म. तुमचे 10 पासून 5चे तास मोजायचे किती वाऱ्यात? हा. किती वाऱ्यात? 10, 11, 12. हम्म. 1, 2, 3, 4, 5 किती झाले? 6, 7, 8 तास. 8 तास झाले. येऊ लावायचे 8 तास. हे बघ. आठ तास हम्म. लावले. हा. म्हणजे लावून दिलं तर ते 8 तासांनी चालू होऊन जाईल. स्टार्ट करून टाकायचं. अच्छा मग ते काय होईल? 8 तासाने चालू होईल ते. हा, म्हणजे आता जर लावलं तर ते पहाटे 5 वाजता चालू होईल पहाटे ऑटोमॅटिक. 5 वाजता ऑटोमॅटिक चालू होईल ते, आणि तुम्ही उठेला असाल ते चालूच राहील. हा. म्हणजे 5-10 मिनिटांनी लगेच भांडी होतील, तुम्ही लगेच बरोबर, काढून घ्या. बरोबर. तो कुठला मोड तोपर्यंत घेतला? खरकाटेच राहतील ते. हा, हा घेतला का? डिले स्टार्ट घेतला का? हो, डिले स्टार्ट. त्याच्यात नाही दिसणार ते सफेद अक्षर. दिसतंय. काय नाही, ते सोपं आहे, काय अडचण नाही. डिले स्टार्ट आहे. डिले करणार फक्त अलार्म. हम्म. बरोबर. तुम्हाला कोणती गोष्ट कॅन्सल करायची हे बटन दाबून धरायचं असं. 0 झाला. हा, हम्म. ओके, कॅन्सल केलं. बंद केलं. हं? आता चालू केलं. चेक करायला आपल्याला पण याच्यावर लावणार आहे आता. इकोचा छोटा पॉईंट 18 आणि स्टार्ट करून द्यायला. स्टार्ट झाला. हम्म. आता झाकण लावलं, स्टार्ट होईल. आता कसं होईल ते स्टार्ट झालं की नाही, कसं ओळखणार आपण? हम्म. समजा त्यावेळेस लाईट झकपक करते तो ग्रीन लाईट. ही. हा तो पॉज झाला ना आता. हा पॉज झालाय. मग आता पॉजच राहणार झाकण हा. उघडेल, पण आपण इथे स्टार्ट करेल हा. तरी पॉज दिसतंय, पण मग आपण लोटल्यानंतर ते चालू होणार आहे. हम्म. तो चालू light झालं. चालत राहतो. पण मग चालू झालं ना, झकपक बंद झाली ते. तो light आता चालत राहतो समजा ना. आपल्याला तो वाटलं झगमग नाही करत. नाही आपल्याला सर, वाटलं समजा चेंज करायचे मोड, तर मग आपण ह्याच्यात काढू शकतो का आता? कधी ओढू शकता त्याला. अच्छा. उघडल्या बंद असं नाही होतं ना काही machine. का बा वरतून बंद करा आणि मग हे करा, तसा प्रकार नाही. करंट नाही Direct त्याच्यात काही. हा. डायरेक्ट ओढू शकतो आपण. हा, एसी सप्लाय ना एवढ्याच जागी फक्त. सगळा डीसी आतमध्ये. आलं का लक्षात? हा. देऊ लावून? हो.